महिलाओं को मिलने वाले इस अधिकार का जिसने विरोध किया है, जिसने विरोध किया है, देश की महिलाओं ने उन्हें माफ नहीं किया है। किसने किया विरोध? भैया, महिलाओं का आरक्षण का बिल 2023 में पास हुआ ना। देशात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% महिला आरक्षण देणारं राज्य हे महाराष्ट्र होतं आणि तेव्हाचे मुख्यमंत्री होते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। तो ये विधेयक पारित होता है तो समझ लीजिए कि इस देश में लोकतंत्र खत्म हो जाता है। परंतु आता मात्र जे विधेयक आणलंय ते महिला विधेयकाच्या आडून एक वेगळा कावा तर खेळला जात नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो। नमस्कार मंडळी, खरं तर आपण पाहतोय की एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं महिला आरक्षणासंदर्भातलं आणि ते बिल मंजूर झालं नाही हे देशभरात एक मेसेज गेला आणि त्याच्यानंतर आता संपूर्ण देशभरात नाही, महाराष्ट्रात देखील आता मोर्चे निघाले आहेत, निषेध मोर्चे निघाले आहेत आणि नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जवळपास 1 कोटी महिलांच्या आम्ही स्वाक्षऱ्या घेऊ, घराघरापर्यंत जनजागृती करू की काँग्रेसने कशा पद्धतीने महिलांच्या आरक्षणाला विरोध केलाय। तर मंडळी, हे तसं नाहीये, पडद्यामागचं चित्र काही वेगळंच आहे। ते सांगण्याचा उद्देश म्हणजे 21 सप्टेंबर 2023 मध्येच संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणजेच महिला आरक्षण विधेयक हे मंजूर करण्यात आलं आहे, ते नामंजूर झालंच नाही। इस कानून को सदन में इतना व्यापक समर्थन मिला, नए संसद भवन में पक्ष विपक्ष की सीमाओं से ऊपर उठकर करीब करीब सबने इसके पक्ष में वोट दिया। मैं इसके लिए सभी राजनीतिक दलों का और सभी सांसद साथियों का भी अभिनंदन करता हूं। मुद्दा क्रमांक 1 येतोय की अंमलबजावणी आगामी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना याच्यावरती अवलंबून ठेवण्यात आली आहे। जे मंजूर झालेले विधेयक आहे त्याची अंमलबजावणी कधी होणार होती तर ते आगामी जनगणनेनुसार, म्हणजे यापूर्वी काय झालं की 2011 नंतर जनगणना जी आहे ती आतापर्यंत काही कारणावरून ते पुढे ढकलण्यात आली, की एक कारण देण्यात आलं की कोरोनाची परिस्थिती होती त्यामुळे आम्ही पुढे ढकललं, नंतर एक कारण दिलं आणि असं करत काही कारणास्तव ती जनगणना पुढे ढकलली आहे। तर आता जनगणनेला सुरुवात झाली आहे 2026 म्हणजे 2027 पर्यंत ही जनगणना पूर्ण होईल आणि महिला विधेयक हे नामंजूर झालं नाही तर हे ऑलरेडी मंजूर झालेलं विधेयक आहे। आणि विशेष म्हणजे 2023 ला सप्टेंबर 2023 ला सगळ्यांच्या मते कुणाचाही यामध्ये विरोध नाही, फक्त 2 सीट सोडल्या तर सगळ्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि हा कायदा मंजूर झालाय। मग हे सगळं येते कसं, हे सगळं होतंय कसं हे पाहणं गरजेचं आहे, कारण सर्वसामान्यांना यामागचं गणित कळत नाहीये की हे चाललंय तरी काय। एकीकडे म्हणतात मंजूर झालं, एकीकडे म्हणतात नामंजूर झालं। बरं, याच्यामध्ये आता बघूया आपण की जवळपास मतदारसंघ पुनर्रचनेवरती आपण सध्या बोलूया। हा कायदा काय आहे आणि या कायद्यासोबत मतदार जो पुनर्रचना जो कायदा आणलेला आहे तो काय आहे। जवळपास 1971 ला आपली 54 कोटी लोकसंख्या होती आणि आता बघायला गेलं तर हीच लोकसंख्या 150 कोटीवरती गेली आहे, अंदाज 150 कोटी जवळ। म्हणजे आता जेव्हा जनगणना होईल तेव्हा ही आकडा आपल्याला समोर येईल। मग हे सगळं मतदारसंघाचं जे आपल्याला पुनर्बांधणी करायची होती, पुनर्रचना करायची होती, त्याच्यानंतर हे महिला विधेयक जे आहे ते आणायचं होतं। तर तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्याकडे नेतो। खरं तर बघायला गेलं तर हे जेव्हा आता जे विशेष अधिवेशन बोलवलं त्याच्यामध्ये या महिला आरक्षणासोबत आणखीन 2 विधेयक आणली होती आणि विरोधकांचं एकच मत होतं की आम्हाला हे 2 विधेयक सोडा, महिला आरक्षण जे आहे ते लागू झालेलं आहे, त्यात काही घटना दुरुस्ती असेल ते करा आणि आता ज्या लोकसभेच्या ज्या 543 जागा आहेत त्यानुसार तुम्ही लागू करा, लगेच लागू करा, आम्ही सगळे तयार आहोत। यहाँ बैठी हुई सभी को लगेगा कि हम सब विपक्ष के लोग महिलाओं के आरक्षण के खिलाफ है। भैया, महिलाओं का आरक्षण का बिल 2023 में पास हुआ ना। किसने किया विरोध? असं असताना देखील हे विधेयक नामंजूर झालं अशी एका कडेला अफवा होते। आता बघायला गेलं तर आता जनगणना जी आहे त्याच्यानंतर जे असतं मतदारसंघ पुनर्रचना, आणि आता एक सांगा की 50 वर्षापूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती, आता 50 वर्षानंतर होते तर आणखीन 1-2 वर्ष थांबायला काय हरकत होती, कारण तसंही जनगणना 2027 ला होणार, त्याच्यानंतर मग मतदारसंघ पुनर्रचना होणार आणि त्याच्यानंतर जवळपास म्हणायला गेलं तर मग महिला आरक्षण जे आहे। बरं, यामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता एक सांगा की आमच्याकडे म्हणजे एक टोपली आहे, टोपलीमध्ये जवळपास 543 आंबे आहेत, पण तुम्हाला ते आंबे तेव्हाच दिल्या जातील जेव्हा 850 आंबे आमच्याकडे येतील, असं म्हणणं कितपर्यंत योग्य आहे। म्हणजे जर मतदारसंघ पुनर्रचना झाली त्याच्यानंतर जवळपास खासदारांची संख्या जी आहे ते जवळपास 850 पर्यंत जाणार सगळे खासदार म्हणून।
मग हे आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे. बरं, त्याच्यानंतर एक मुद्दा येतो तो म्हणजे महिला विधेयकाला आमची संमती आहे, मग बाकीचे 2 विधेयक कशाला घुसवता असं विरोधक जेव्हा म्हणत होते, तर त्यानुसार महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांचा बिलकुलही विरोध नव्हता. परंतु आता मात्र जे विधेयक आणलंय ते महिला विधेयकाच्या आडून एक वेगळा कावा तर खेळला जात नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो. आता तिसरा मुद्दा आपण बघूयात की याच्यामध्ये मतदारसंघ पुनर्रचना करू आणि आपापल्या पद्धतीनं मतदारसंघ आखून त्यानंतर विरोधकांचा काटा काढायचं हे षडयंत्र तर नाही ना. कारण तुम्हाला एक सांगू, यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहेत, महापालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये प्रभाग रचना करण्यात आली होती. बरं, प्रभाग रचना कशी असतं, जर एखादी नदी आडवी आली किंवा एखादा मोठा नाला आडवा आला तर तिथं प्रभाग तुटतो त्याच्यानंतर. पण यांनी जे प्रभाग रचना केलेली आहे, त्यांनी सगळे कायदे पायदळी तुडवून, सगळ्या कायद्यांची वाट लावून इथं जी आहे पुनर्रचना केलेली होती, प्रभाग पुनर्रचना. तर याच्यामध्ये बघायला गेलं तर ही पुनर्रचना जे करत असताना प्रभागांची, यांनी त्यावेळेस काय आपल्या पद्धतीनं ती रचना बनवली. तर तशाच पद्धतीनं आताची जी पुनर्रचनाचा जो घाट घातला जातोय तो असा तर नाही ना. कारण तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचं आणि धक्कादायक सांगायचं म्हटलं तर लोकसंख्यानुसार, जनगणनेनुसार जर पुनर्रचना झाली मतदारसंघाची तर काय होणार? देशामध्ये 4 राज्य अशी मोठी आहेत. त्याच्यामध्ये यूपी आहे, बिहार आहे, एमपी आहे, राजस्थान आहे. हे जे मोठी राज्य आहेत, इथं सत्ता कुणाची आहे? तर बीजेपीची सत्ता आहे या ठिकाणी. भाजपाची ज्या ठिकाणी सत्ता आहे, अशा मोठ्या राज्यातून जर खासदार आले लोकसंख्येच्या नुसार, तर ते किती येणार आहे? जवळपास 400. सगळ्या खासदारांची संख्या किती आहे? जवळपास 850. म्हणजे जर पुनर्रचना झाली तर 850. म्हणजे अर्ध्याच्या जवळपास खासदार आपल्या खिशामध्ये टाकायचे आणि आपला दिल्लीचा तख्ता आपण सांभाळायचा, असा हा घाट तर नाही. दुसरा मुद्दा येतो दाक्षिणात्य जी संख्या आहे ती कमी आहे, कारण त्यांनी नियंत्रित संख्या ठेवली. जसं केरळ आहे, तामिळनाडू आहे, या प्रदेशाने काय केलं? आपली लोकसंख्या नियंत्रित ठेवली. मग जर ही पुनर्रचना झाली तर जे नियंत्रित संख्या ठेवलेली आहे त्या नियंत्रित संख्येमध्ये काय होणार? त्यांची खासदार कमी जाणार. खासदार कमी गेल्यावरती काय होणार? त्यांना निधी कमी भेटणार. निधी कमी गेल्यावरती काय होणार? त्या ठिकाणचा विकास होणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी भाजपांचे बालेकिल्ले आहेत त्यांना मजबूत करायचं आणि दुसरी गोष्ट, जिथं जिथं आपली सत्ता आहे त्या आपल्या सत्तेमध्ये त्या जो मतदारसंघाचा जो पुनर्रचना करताना ते आपल्या मर्जीनं करायची. म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इथं विरोधकांचा गेम तर केला जात नाही ना, हे स्पष्ट या ठिकाणी दिसून येतं. कारण जिथं विरोधकांची सत्ता आहे ते भाग सोडून जिथं जिथं आपली सत्ता आहे ते भाग आपल्या ताब्यात घेऊन आपल्या पद्धतीनं मतदारसंघाची पुनर्रचना करायची आहे. बरं, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे की जेव्हा विधानसभा निवडणूक झाली होती तेव्हा भारताचे सध्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं होतं की आता आम्हाला पुढच्या निवडणुकीची तयारी करायची आहे आणि आम्हाला 2029 साली 100% भाजपा आणायचं आहे. आता तुम्ही एक सांगा, हे लोकशाहीला शोभणार आहे का? 100% भाजपाचा अर्थ असा होतो की फक्त एकच पक्ष. मग कधी राजकारणामध्ये असं पाहिलंय का की फक्त एकाच पक्षाने राज्य करावं? म्हणजे काय आलं? हुकुमशाही आली. म्हणजे आपण लोकशाहीच्या मार्गावरती नाही, आपण स्पष्टपणे जातो. जेव्हा हुकुमशाही येतं तेव्हा विरोधक संपतात, विरोधी पक्ष संपतात, बोलणारा संपतो. मग त्यानुसार ही जी यांची जी वाटचाल चालली त्या वाटचालीला अनुसरून जे काल परवा जे झालेलं आहे, ज्या पद्धतीनं महिला आरक्षण विधेयक सांगितलं आहे ते तर नाही ना, हा एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. बरं, आता याच्यामध्ये काय झालं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक महत्त्वाचा मुद्दा इथे येतो नारी शक्तीच्या संदर्भामध्ये. आता नारी शक्तीचा कांगावा करणारा हे जे सरकार आहे किंवा भाजपा पक्ष आहे, मी स्पष्टतः बोलतो की नारी शक्तीचा कांगावा कोण करतोय? भाजपा पक्ष करतो. बरं, भाजपाच्या हातामध्ये किती राज्य आहेत? 21. जवळपास 21 राज्यामध्ये तुमची सत्ता आहे हो. 21 राज्यात तुमची सत्ता आहे. मग महिला आरक्षणाचा एवढा कांगावा करताय तर 21 राज्यामध्ये तुमचे महिला मुख्यमंत्री किती आहेत? एक महिला मुख्यमंत्री आहे दिल्ली. त्याच्या हातामध्ये पण पूर्ण सत्ता नाहीये. तर मला एक सांगा, त्याच्यानंतर जवळपास भारतामध्ये 4,000 आमदार भाजपाचे आहेत. 4,000 आमदारामध्ये यांच्याकडे 10% सुद्धा महिला आमदार नाहीयेत. म्हणजे आपण कांगावा करायचा आणि त्याच्यानंतर असा प्रकार. बरं, तिसरा मुद्दा येऊया सध्या महाराष्ट्रात गाजणारं नाशिकचं प्रकरण. नाशिकच्या प्रकरणात बघायला गेलं तर आमच्या आई बहिणींची एवढी आबरू लखतावरती टाकण्यात आली आहे. असं असताना एवढे व्हिडिओ व्हायरल होत असताना, ते महिलांवरती एवढे अत्याचार होत असताना, त्यांचे विनयभंग झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या राजकीय लोकांची नावं, सत्ताधाऱ्यांमध्ये बसलेल्या राजकीय लोकांची ज्यांची नावं त्यामध्ये आलेली आहेत, त्यांना तुम्ही साधं चौकशीसाठी बोलवलं नाही. मग काय? बरं, दुसरी गोष्ट आपण पाहतोय परतवाडा प्रकरण जे आहे, एका मुस्लिम मुलांनी बऱ्याचशा मुलींना वगैरे व्हिडिओ व्हायरल केले वगैरे वगैरे. ठीक आहे, मुलींवरती अत्याचार केलाय, अन्याय केलाय, त्याला खरंच शिक्षा व्हायला पाहिजे. पण त्याचं घर तोडलं जातं. पण ह्या भोंदू बाबाचा बंगला का तोडला गेला नाही? सरकार एकच आहे ना, महाराष्ट्राचं. मग ज्या पद्धतीने तुम्ही कुणाला वाचवता हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे जिथं आपल्या सत्ताधाऱ्यांची नावं आले आणि महिलांवर अत्याचार झाला तरी चालेल,
विनयभंग झाला तरी चालेल, पण आपली माणसं जपून ठेवायची. आता तुम्ही पाहताय की यापूर्वी देखील भाजपाच्या कित्येक नेत्यांवरती, महिलांवरती अन्याय केला, अत्याचार केला, बलात्कार केल्याच्या घटना घडल्या, पण त्यांना तुम्ही सुरक्षित ठेवलं. मग तुम्ही महिलांबद्दल कांगावा का करता? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की मित्रांनो, महिला आरक्षणाबद्दलची मी तुम्हाला आता सगळ्यात मोठी हे सगळी स्टोरी सांगितल्यानंतरही मी तुम्हाला सांगतोय की हे जे आरक्षण आहे याला विरोधकांनी विरोध मुळात केलाच नाही आहे. हे आरक्षण बहुमताने पास झालेलं आरक्षण आहे आणि त्याच्यानंतर देखील जेव्हा 2023ला हे आरक्षण मंजूर झालं होतं, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संघ कार्यालयात जाऊन त्या ठिकाणावरून विरोधकांचे त्यांनी आभार मानले होते. ते आपण पाहूया त्यांचा हा व्हिडिओ. अपने आप में एक रिकॉर्ड है कि इस कानून को सदन में इतना व्यापक समर्थन मिला। नए संसद भवन में पक्ष विपक्ष की सीमाओं से ऊपर उठकर करीब करीब सबने इसके पक्ष में वोट दिया। मैं इसके लिए सभी राजनीतिक दलों का और सभी सांसद साथियों का भी अभिनंदन करता हूं। तर पाहिलं मंडळी, ज्या पंतप्रधानांनी आता सांगितलंय की मी सगळ्या विरोधकांचे आभार मानतो आणि त्यावेळेस हे पास झाले हो. महिला जो आरक्षण कायदा जो आहे तो पास झाला, तेव्हाच पास झालाय. पास झाल्यानंतर तो आता त्याची अंमलबजावणी जी आहे ती करणं महत्वाची होती, पण ती अंमलबजावणी ही जनगणनेच्या नंतर होणार होती, पण त्यांनी असं मध्येच का घुसवलं आणि आता सांगतायत की महिला आरक्षण विधेयक जे आहे पास झालंच नाही, नामंजूर झालं आहे. त्याच्यामुळे देशभरामध्ये आंदोलनं करणं, हे करणं, ते करणं. मग हा प्रकार काय आहे आणि कशासाठी आहे हे सगळं काय? बरं, याच्यामध्ये तुम्हाला दुसरा एक मुद्दा सांगतोय. आता जे विशेष अधिवेशन बोलवलं होतं त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की जर आपण सगळ्यांनी मिळून येऊन एकत्र येऊन जर ह्या विधेयकाला संमती दिली तर याचा फायदा कुणालाही होणार नाही. उलट महिलांना याचा फायदा होईल, सगळ्यांचं नाव होईल. पण जर संमती दिली नाही तर त्याचा थेट फायदा मला होणार. म्हणजे काय झालं की पंतप्रधानांना किंवा भाजपाला किंवा सत्ताधाऱ्यांना दोन्ही साईडने फायदा होत होता. कुठला? जर संमती दिली तर आता सध्याच्या काही राज्याच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काय सांगितलं असतं, पुन्हा एकदा जसं 2023ला सांगितलं, 2024ला निवडणुका होतं तेव्हा काय सांगितलं की बघा आमचं जे कधी शक्य झालं नाही ते महिला आरक्षण आम्ही आणलं. आता 5 राज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये काय सांगणार, बघा आम्ही विशेष अधिवेशन बोलवलं आणि महिलांचं आरक्षण आणलं. हा मुद्दा जर संमती दिली असती तर मंजूर झाला असतं. तर पुन्हा एकदा आता मंजूर झालं नाही तर दुसरा मुद्दा काय आला इथे की मंजूर झालं नाही म्हणून परत हा एक प्लस पॉईंट झाला, म्हणजे दोन्ही साईडनं फायदा झाला. तर ही आहे एक राजकीय खेळी. तर खरंच सांगतो की अशा राजकीय खेळी जे करणारे आहेत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राची जनता असो अथवा देशाची जनता असो ती आता दूध खुळी राहिली नाही आहे. विशेष म्हणजे बोळ्यानं दूध पिणारी जनता राहिली नाही आहे. सोशल माध्यमातून, सोशल मीडियातून म्हणजे काय घडतं हे सगळं प्रत्येकाला कळतं, पण फक्त काहीतरी कुणाला तरी बदल घडून दाखवायचा आणि आम्ही काहीतरी करतो हे दाखवायचं. खरं तर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. आज आम्ही ज्या पद्धतीने एक चर्चासत्र आयोजित केलं होतं, मी बऱ्याचशा सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांना मी फोन केले होते की आज महिला आरक्षण या संदर्भात आम्ही एक डिबेट घेतोय, त्या चर्चासत्रात तुम्ही सहभागी व्हा. खरं सांगायचं म्हटलं तर त्यांनाच या विषयाबद्दल माहिती नाही. तेच म्हणतात की अरे सर हे बरोबर नाही आहे, हे चुकीचं आहे. त्यांना ह्या विषयाबद्दल नॉलेजही नाही आहे. तेच लोक आता मोर्चे काढून निघणार आहेत, 1 कोटी महिलांच्या सह्या घेणार आहेत आणि त्यांची जनजागृती करणार आहेत, ज्यांना याबद्दल काहीच माहिती नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की पहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.